स्टुडंट्स, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील नेक्स्ट आर्टिकल स्टार्ट करणार आहे. आर्टिकलचं नाव आहे रिड्युसिबल फॉर्म. सो व्हॉट इज मीन बाय रिड्युसिबल फॉर्म? इथे आपल्याला दोन इक्वेशन्स दिले जातील, म्हणजे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. दोघांना मिळून एकच सोल्युशन असणार आहे ॲज युजुअल. बट हे जे दोन इक्वेशन दिले जातील हे मुळात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नसणार आहेत. पण यांच्यामध्ये काहीतरी कॉमन आपल्याला ऑब्झर्व करता येईल, ज्याच्याबद्दल आपण सबस्टिट्यूशन पुट केलं तर आपण त्यांना रिड्यूस करतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सच्या फॉर्ममध्ये. सो ते सबस्टिट्यूशन करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. असाच एक क्वेश्चन आपण 9th स्टँडर्ड मध्ये पण पाहिला होता. प्रॉब्लेम सेट 5 ऑफ 9th स्टँडर्ड, पेज नंबर 91, क्वेश्चन नंबर 4, सब क्वेश्चन 3rd. हा क्वेश्चन होता बघा, मी इथे नोट डाऊन केलेला आहे. तुमच्या 9th स्टँडर्डच्या नोटबुक मध्ये असेल हा क्वेश्चन, आपण लास्ट इयर घेतला होता. एकच क्वेश्चन होता, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं हा स्पेशल टाइप आहे ज्याला रिड्युसिबल फॉर्म म्हणतात. म्हणजे बघा, हे जे दोन इक्वेशन त्यांनी दिले होते तिथे 2/x + 3/y = 13 आणि सेकंड इक्वेशन 5/x - 4/y = -2. हे दोन्ही पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नव्हते. का नव्हते? तर बघा, हा जो x आणि y इथं प्रेझेंट आहे हा डिनॉमिनेटरला आहे ना की न्यूमरेटरला. लक्षात घ्या, हा डिनॉमिनेटरला प्रेझेंट आहे. जर याला न्यूमरेटरला लिहायचा प्रयत्न केला मी या x ला खालच्या, तर हे जे x आहे हे वर गेल्यानंतर x⁻⁻1 होईल. ओके, ही मिडल साईड प्लस ॲज इट इज. हे y आहे, हे y न्यूमरेटरला गेल्यानंतर y⁻⁻1 होईल = 13. आता हे लिनियर इक्वेशनच राहिलं नाही, मुळात हा पॉलिनॉमियलच नाहीये. का पॉलिनॉमियल नाहीये? कारण की व्हेरिएबलचा इंडेक्स कधी सुद्धा निगेटिव्ह नसतो. फॉर अ पॉलिनॉमियल द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल शुड बी अ होल नंबर, नॉट अ फ्रॅक्शन ऑर निगेटिव्ह. सो हा मुळात पॉलिनॉमियलच राहत नाही. याचा अर्थ हे दिलेले क्वेश्चन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाहीयेत. पण त्यांना केअरफुली बघितल्यानंतर सिमिलर हा पण नाहीये बघा. ह्याच्यात पण बघा, मी सपोज हा x वर पाठवला तर 5 × x⁻⁻1 होईल. x ची डिग्री इथे 1 आहे डिनॉमिनेटरला, वर गेला x⁻⁻1 होईल. -4 × हे y⁻1 आहे खाली, ते वर गेल्यानंतर y⁻⁻1 होईल = -2 ॲज इट इज. या इक्वेशन मध्ये पण x चा इंडेक्स निगेटिव्ह आहे, y चा इंडेक्स निगेटिव्ह आहे. म्हणजे हे इक्वेशन 1 सुद्धा आणि इक्वेशन 2 सुद्धा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स नाहीयेत. मुळात ते इक्वेशन फॉर्मॅटमध्येच बसत नाहीत, कारण ते पॉलिनॉमियल नाहीयेत. ओके, बट एका प्रॉपर सबस्टिट्यूशनने आपण त्यांना लिनियर इक्वेशन्स बनवू शकतो. ते सबस्टिट्यूशन काय आहे बघा, हे जे 2/x आहे हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो नीट लक्ष द्या. 2 × 1/x कसं लिहिलंय बघा, 2 × 1/x, कारण 2 1 चा किती आहे सांगा, 2च आहे. सो 2x प्लस 3 × 1/y = 13. बघा, 2 × 1 is 2/x प्लस 3 × 1 is 3 आणि खाली y येणार 3/y. सो फॉर्मॅट चेंज केलाय. तसंच सेकंड इक्वेशन कसं लिहू शकतो मी, 5 × सेकंड इक्वेशन कसं लिहितो बघा, हे 5 × 1/x मायनस साइन आहे बघा इथे. सो 5 × 1/x मायनस 4 × 1/y = -2. या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो मी इक्वेशन. आता तुम्ही हे जे मी फॉर्म चेंज करून लिहिलाय ह्याच्यात तुम्हाला कॉमन काहीतरी दिसेल बघा. इथे पण 1/x आहे, या सेकंड इक्वेशन मध्ये पण 1/x आहे. इथे पण 1/y आहे आणि या सेकंड इक्वेशन मध्ये पण 1/y आहे. ज्याच्याबद्दल आपण a आणि b असं सबस्टिट्यूशन पुट केलं होतं. a आणि b करा किंवा m आणि n करा, दोन्हीपैकी कुठले लेटर्स चूज करा तुम्ही, a b और m and n. आपण सपोज a आणि b लेट केलं तर बघा, लेट 1/x = a and 1/y = b. म्हणजेच 1/x च्या ठिकाणी a सबस्टिट्यूट करायचं आणि 1/y च्या ठिकाणी b सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे हे इक्वेशन्स काय होणार बघा, हा इक्वेशन कसा कन्वर्ट होणार, 2 × a 2a प्लस 3 × b 3b = 13. बघा, हे इक्वेशन कसं कन्वर्ट झालं, 1/x बद्दल a पुट केलंय. सो 2 × a प्लस ही मिडल साइन प्लस ॲज इट इज, 3 × 1/y बद्दल b पुट केलंय. सो 3 × b 3b = 13. सिमिलर मॅनर मध्ये हे पण कन्वर्ट होईल बघा. हे कसं कन्वर्ट होणार आहे इथे लिहितो बघा मी, लक्ष द्या. 5 × 1/x म्हणजेच काय होणार, 5a. या 1/x बद्दल काय पुट केलेलं आहे, a 5a -4 प्रेझेंट आहे आणि 1/y बद्दल काय करायचं आहे, b. सो -4b = तिकडे आरएच ला कोण आहे, -2. सो सबस्टिट्यूशन केल्यानंतर हे जे नवीन इक्वेशन्स आपल्याला ऑब्टेन झालेले आहेत, जे a आणि b या व्हेरिएबल्स मध्ये
ते आता एक्स आणि वाय मध्ये नाही आहेत, ते ए आणि बी मध्ये आहेत. आणि ए चा इंडेक्स 1 आहे, बी चा पण इंडेक्स इथे 1 आहे, इथे पण ए चा इंडेक्स 1 आहे, इथे पण बी चा इंडेक्स 1 आहे. म्हणजे एक्स आणि वाय मधले इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नव्हते, पण ए आणि बी मधले इक्वेशन्स आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स झाले. आता हे आपण इक्वेटिंग कोएफिशिएंट, सबस्टिट्यूशन कुठल्याही टाइपने सॉल्व्ह करू शकतो आणि ए आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. एकदा का ए आणि बी च्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आपण त्यावेळी सबस्टिट्यूट करायचे आणि इथे 1/x a ची व्हॅल्यू आणि 1/y b ची व्हॅल्यू आणि x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. सो दिस वॉज अ पार्ट ऑफ रिव्हिजन. आपण हे केलेले आहे ऑलरेडी. असेच काही प्रॉब्लेम्स आपण आता 10th स्टँडर्ड मध्ये पण बघणार आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द प्रॅक्टिस सेट 1.4. फर्स्ट क्वेश्चन मी इथे नोट डाऊन केलाय आणि त्याच मॅनर मध्ये आता मी तो सॉल्व्ह करणार आहे. सो काय करतोय बघा, इथे तुम्हाला सोपं पडावं ते म्हणून मी ते एक्सप्रेशन कसं लिहिणार आहे बघा. डिरेक्टली लेट करण्यापेक्षा मी याला असं लिहितो 2 × 1/x - 3 × 1/y = 15. बघा 2/x ला कसं लिहिलं, 2 × 1/x मायनस साइन ॲज इट इज 3 × 1/y = 15. सिमिलरली इथे पण तसंच करूया. 8 × 1/x + 5 × 1/y = 77. समजलं? सो कसं लिहिलंय बघा, 8 × 1/x + 5 × 1/y, 5 1 5 आहे. सो 5 × 1/y = 77. यांना आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं सबस्टिट्यूट करूया. सो याला मी म्हणतो इक्वेशन 1 आणि याला म्हणतो इक्वेशन 2. आता हे रिड्युसिबल फॉर्म आहेत कारण हे स्वतः लिनियर इक्वेशन नाहीये. जसं मगाशी मी एक्सप्लेन केलं 9th स्टँडर्डचा प्रॉब्लेम घेऊन, हे स्वतः लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाहीयेत. सो ह्यांना आपण कन्वर्ट करूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये. कसं कन्वर्ट करणार आहे लक्ष द्या. काय करतोय बघा, मी लेट हे जे सिमिलर दिसतंय मला इथे 1/x आणि इथे पण 1/x आहे, त्याच्याबद्दल मी ए लेट करतो. आणि 1/y जे सिमिलर दिसतंय मला दोन्ही इक्वेशन्स मध्ये, त्याच्याबद्दल मी बी लेट करतो. ओके, सो आय हॅव पुट अ सबस्टिट्यूशन हियर. लेट 1/x = a and 1/y = b. So how these equations will get converted now? See, equation 1 will become 2. Here it is 2. 1/x म्हणजे किती आहे, a -3 1/y म्हणजे किती आहे, b. So 2a - 3b = हा RHS 15 आहे तसं राहणार. याला इक्वेशन 3 म्हणतो मी आता. ओके, आणि हा जो सेकंड इक्वेशन आहे तो कसा कन्वर्ट होणार, हे 8 ॲज इट इज 1/x म्हणजे काय सबस्टिट्यूशन केलंय, a प्लस साइन ॲज इट इज 5 × 1/y म्हणजे काय सबस्टिट्यूशन केलंय, b. सो 8a + 5b = 77. याला आपण इक्वेशन काय म्हणूया, 4. सो माझे इक्वेशन जे मला दिले होते ते मी कन्वर्ट केले रिड्युसिबल फॉर्म मध्ये. रिड्युसिबल फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ते आता मला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सापडलेत, ना की XY व्हेरिएबल मध्ये पण A आणि B व्हेरिएबल मध्ये. सो आता हे तिसरं आणि चौथं इक्वेशन सॉल्व्ह करून आपण A आणि B फाइंड करूया. लक्षात घ्या, आपण हे सॉल्व्ह कंपल्सरी इक्वेटिंग कोएफिशिएंट अँड एलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन ने करायचं आहे. ते सोडून ग्राफिकल डिटर्मिनंट क्रॅमर्स रूल मेथड वापरायची नाही. कंपल्सरी फक्त 2च मेथड पैकी एक मेथड वापरायची. आपण युजुअली सगळे इक्वेटिंग कोएफिशिएंटच यूज करू. इक्वेटिंग कोएफिशिएंट अँड एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन या 2 मेथड पैकीच एक मेथड वापरायची. वी आर नॉट गोइंग टू सॉल्व दिस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड नॉर बाय एनी अदर मेथड लाइक डिटर्मिनंट मेथड. ओके, सो कंपल्सरी वी आर गोइंग टू सॉल्व विथ इक्वेटिंग कोएफिशिएंट. आता मला सांगा, इक्वेटिंग कोएफिशिएंट ने सॉल्व करताना मला आयदर ए किंवा बी इलिमिनेट करायचं, राईट. बी इलिमिनेट करण्यासाठी त्यांचे कोएफिशिएंट तर सेम असले पाहिजे. बी चा कोएफिशिएंट इथं -3 आहे, इथं 5 आहे. आता 5 आणि -3 हे एकमेकांच्या टेबलमध्ये नसतात, कारण 5 च्या टेबलमध्ये 3 येत नाही आणि 3 च्या टेबलमध्ये 5 येत नाही. पण दोघांच्या टेबलमध्ये 15 येतो, म्हणजे त्यांचा एलसीएम 15 आहे. 3 5 चा 15 असतो आणि 5 3 चा 15 असतो. म्हणजे मला दोन्हीकडे 15 कोएफिशिएंट बनवायचा असेल तर याला 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल, मग हे -15b होईल. याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल, मग इथं +15b होईल. म्हणजे दोन्ही चेंज करायला लागणार. बट ए इलिमिनेट करताना काही डिफिकल्टी येत नाही बघा. ए इलिमिनेट करताना इथं ए चा कोएफिशिएंट 2 आहे आणि इथं ए चा कोएफिशिएंट 8 आहे. मला सांगा 2 च्या टेबलमध्येच 8 असतो, याचा अर्थ 2 4 चा 8 आहे. सो 2 आणि 8 चा एलसीएम 8च आहे. म्हणजे मला या 8 ला डिस्टर्ब करायची गरज नाहीये, मला फक्त हा 2 8 कन्वर्ट करायचा आहे. सो फक्त एका इक्वेशनला मल्टिप्लाय करायला लागते. सो कमी लेंथी होणार आहे. सो आय एम गोइंग टू चूज कोएफिशिएंट ऑफ a that is 2 and going to convert this 2 into 8.
सो लेट अस मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4. मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4. काय होणार बघा इक्वेशन 3 मग 4 2 जा 8a मायनस साइन ॲज इट इज 4 3 जा 12b आणि 4 into 15 15 4 चा किती असतो 60. इक्वेशन 5 म्हणूया आपण याला. थर्ड आणि फोर्थ झालेत ऑलरेडी, त्याला फिफ्थ इक्वेशन म्हटलंय. बघा इक्वेशन 3 ला मी 4 ने मल्टिप्लाय केले. 4 2 जा 8a 4 into 3 12 आणि मायनस साइन ॲज इट इज 4 15 जा 60. आता फोर्थ आणि फिफ्थ इक्वेशन मध्ये a चे कोएफिशिएंट सेम झाले बघा, इक्वेट झाले. सेम झाले म्हणजेच काय झाले इक्वेटिंग कोएफिशिएंट. आपल्या मेथडचं नाव असते a चे कोएफिशिएंट इक्वेट झाले. आता त्यांचं इलिमिनेशन करायचं आहे मला, तर a ला इथं पॉझिटिव्ह साइन आहे, इथं पण a ला पॉझिटिव्ह साइन आहे, म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन घेऊया जेणेकरून a काय होईल कॅन्सल. इथं 5b मोठा आहे लक्षात घ्या आणि -12b छोटा आहे. 5 इज अ ग्रेटर नंबर, -12 इज स्मॉलर नंबर, 77 is greater number, 60 is smaller number. So 4 minus 5 हो गया. So subtracting equation 5, subtracting equation 5 from equation 4. So equation 5 equation 4 मधून subtract केल्यानंतर काय होणार आहे बघा, equation 4 वरती लिहिणार आहे मी 8a plus 5b is equal to 77 minus 8a minus 12b is equal to 60. Plus sign will convert, minus signs बदलूया, minus plus minus 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 plus minus plus minus. इथे कोणती साइन नाही म्हणजे प्लस आहे, इथे पण कोणती साइन नाही म्हणजे प्लस होती. सो मायनस प्लस मायनस 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 प्लस मायनस प्लस मायनस. 8a minus 8a will get cancelled, here it will be 0, no need of writing it. हा प्लस 5 आणि हा प्लस 12 आहे बघा, हा 5 आहे आणि हा प्लस 12 आहे. 5 आणि 12 याची ऍडिशन किती झाली 17b. किती ऍडिशन झाली 17b. आणि 77 minus 60, 77 minus 60, 77 minus 60 किती येणार आहे आन्सर 17च येणार, म्हणजे 17च येणार आहे. b is equal to 17 divided by 60 17. हे जे इथं मल्टिप्लाइड आहे ते इकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे. 17/17 किती आला 1, म्हणजे b ची व्हॅल्यू आली 1. याला काय बॉक्स करायची गरज नाही, जस्ट अंडरलाइन करतो मी, कारण हे काय माझं फायनल आन्सर नाहीये. आता या b च्या आन्सरचा वापर करून आपण a चा आन्सर काढायचा आहे. त्यासाठी माझ्याकडे थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ इक्वेशन आहे. ऑब्वियसली यातलं इझिएस्ट इक्वेशन तुम्हाला कोणतं वाटतंय तर थर्ड आहे. सो लेट अस यूज इक्वेशन 3. पुट इन इक्वेशन 3. So let us put this value of b is equal to 1 in equation 3. मग इक्वेशन 3 काय होणार बघा 2a minus 5 into 2a minus 3 into 3 प्रेझेंट आहे इथे. 2a minus 3 into b ची व्हॅल्यू किती आहे सांगा 1. So 2a minus 3 into 1 is equal to 15. So 2a minus 3 1 जा 3. So 2a minus 3 is equal to 15. -3 या साइडला घेऊया आपण. सो 2a is equal to 15 plus 3. -3 इकडे आला आलेच असलं तर 15 plus 3 किती होणार 18. म्हणजे 2a is equal to 18. मीन्स a ची व्हॅल्यू किती येणार आहे, मी इकडे वरती सॉल्व्ह करतोय बघा. 2a 18 आलाय, याचा अर्थ a ची व्हॅल्यू किती येणार 18/2. 18/2 डिवाइड होणार आहे, 2 इकडे जाणार आहे 18/2 म्हणजेच a किती येणार आहे 9. Okay, so now I have got a is equal to 9 and b is equal to 1. By resubstituting काय होतं गडबडीत तुम्हाला वाटतं आन्सर्स फायनल आलेत आपले आणि तुम्ही हरी करता पुढच्या क्वेश्चन्स कडे जाण्याची, सॉल्व्ह करण्याची. त्याच्यामुळे तुमच्यातून विसरभोळापणातून ते विसरून जाणार आहे तुम्हाला की a ची आणि b ची व्हॅल्यू फाइंड करायला आपल्याला सांगितलंच नव्हतं. मुळात आपल्याला काय सांगितलं होतं x and y च्या व्हॅल्यूज काढायच्या. सो आवर क्वेश्चन वाज द ओरिजिनल इक्वेशन्स वर इन टर्म्स ऑफ x and y and not in terms of a and b. So let us substitute these values of a and b again into this. इथे आपण लेट जे केलं होतं त्यात रिसबस्टिट्यूट करूया. इथे लेट केलेलं आहे बघा. सो रिसबस्टिट्यूटिंग काय रिसबस्टिट्यूट करायचंय बघा. 1/x is equal to काय होता a and 1/y is equal to काय होता b. इथे रिसबस्टिट्यूट करूया आपण त्यांना. मग 1/x is equal to a ची व्हॅल्यू काय होणार सांगा 9. इथं 9 व्हॅल्यू भेटली आहे. and 1/y is equal to b ची व्हॅल्यू किती आहे 1. ओके, सो 1/x is equal to a ची व्हॅल्यू 9 आहे and 1/y is equal to b ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजेच काय भेटलं
x इकडे पाठवा 9 इकडे पाठवा. सो 1/9 is equal to x and 1 is equal to y. That is x is equal to 1/9 and y is equal to 1 is the solution. Finally answer तुम्ही लिहायचं x, y is equal to 1/9, 1. नंबर 2 आपण नोट डाऊन केला इथे. त्याचा फर्स्ट इक्वेशन दिलेला आहे 10/x plus y plus 2/x minus y is equal to 4. And second equation दिला आहे 15/x plus y minus 5/x minus y is equal to -2. सो हा पण रिड्युसिबल फॉर्म आहे. बघा आपण त्याला कसं रिड्यूस करतोय, कन्वर्ट करतोय. हे 10/x plus y मी या मॅनर मध्ये लिहिलं तर चालेल. 10 into 1/x plus y. बघा 10 into 1/x plus y, कारण 10 1 जा 10 येणार आहे ना. आणि इथे काय लिहू शकतो मी 2 into 1/x minus y. हे कसं लिहिलं बघा, 2 बाहेर लिहिलंय into 1/x minus y, कारण 2 1 जा 2 येणार आहे. इक्वल्स टू 4. याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि हे इक्वेशन कसं लिहू शकतो मी 15 into 1/x plus y. ही स्टेप एवढी नेसेसरी नाहीये, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी लिहितोय. डायरेक्टली सबस्टिट्यूशन केलं तरी चालतं. 15 into 1/x plus y minus 5 into, बघा इथे मायनस साइन आहे आणि 5 आहे. सो minus 5 into 1/x minus 5, कारण 5 into 1 5 होणार आहे आणि 15 1 जा इथे 15 होणार आहे. इज इक्वल टू काय सांगा -2. याला इक्वेशन 2 म्हणूया. आता केअरफुली दोन्ही इक्वेशन्स ऑब्झर्व करा. तुमच्या लक्षात येईल काहीतरी तुम्हाला कॉमन दिसतं दोन्हीकडे. इथे पण 1/x plus y प्रेझेंट आहे. या सेकंड इक्वेशन मध्ये पण 1/x plus y प्रेझेंट आहे. या फर्स्ट मध्ये पण 1/x minus y प्रेझेंट आहे. या सेकंड मध्ये पण 1/x minus y प्रेझेंट आहे. सो त्याच्याबद्दलच आपण सबस्टिट्यूशन पुट करूया. सो काय म्हणतोय बघा मी, लेट 1/x plus y is equal to a and 1/x minus y is equal to b असं सबस्टिट्यूशन. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कसे कन्वर्ट होतात ते बघा. या 1/x plus y बद्दल मी इथे a पुट केलं तर 10a प्लस साइन ॲज इट इज 2 into 1/x minus y बद्दल b सबस्टिट्यूट केलं म्हणजे 2b is equal to 4. आणि ते इक्वेशन काय होणार आहे बघा, 15 into 1/x plus y म्हणजे काय येणार 15a. 1/x plus y बद्दल a पुट केलं. सो 15a minus 5 as it is, minus 5 as it is, 1/x minus y is how much b. So b is equal to, तिकडे RHS ला काय -2. आता हे जे फर्स्ट इक्वेशन मला ऑब्टेन झालंय सबस्टिट्यूशनने, त्या इक्वेशन मध्ये हा जो कोएफिशियंट आहे a चा 10, b चा कोएफिशियंट 2 आणि कॉन्स्टंट 4 हे सगळेच्या सगळे 2 च्या टेबल मध्ये असतात बघा. म्हणजे 2 कॉमन काढून तिकडे डिवाइड केलं तर चालेल, किंवा डिवाइड ईच अँड एव्हरी टर्म बाय 2. एकच मीनिंग आहे. सपोज मी 2 कॉमन काढतो, सो 2 कॉमन काढला तर इथे काय होणार 5a plus b is equal to 4. बघा या दोघातून 2 कॉमन काढला, 2 ने आता तिकडे डिवाइड करतो म्हणजे 5a plus b is equal to 4 divided by 2. 4 divided by 2 किती आहे सांगा 2 आहे. सो 5a plus b is equal to 2. याला आपण इक्वेशन 3 म्हणूया. ओके, याला थोडंसं रिड्यूस केलंय बघा मी. डायरेक्टली याला इक्वेशन 3 न म्हणता थोडंसं रिड्यूस केलंय, कारण की याचे सगळ्यांची कोएफिशियंट्स 10 2 आणि हा कॉन्स्टंट 4 हे तिन्ही पण 2 च्या टेबल मध्ये आहेत. आणि हे इक्वेशन आपण काही बदलू शकत नाही, कारण 15 5 आणि हा 2 काय एका टेबल मध्ये नसतो. सो याला कशाने डिवाइड होणार नाही किंवा कॉमन निघणार नाही. सो सिंपली याला इक्वेशन 4 म्हणूया आपण. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे जे रिड्यूस्ड फॉर्म मध्ये ऑब्टेन केलेले इक्वेशन्स आहेत, ओरिजिनल इक्वेशन x आणि y मध्ये होते, पण हे जे ऑब्टेन केलेले इक्वेशन्स आहेत ते आता a आणि b मध्ये आहेत आणि ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत, जसं की तुम्ही बघू शकता. त्यांना आता आपण सॉल्व्ह करूया, a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करूया. ती करण्यासाठी आपण इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड यूज करणार आहे. आता इक्वेटिंग कोएफिशियंट मध्ये तुम्हाला जर a एलिमिनेट करायचा असेल तर a चा कोएफिशियंट इक्वेट केला पाहिजे. नीट लक्ष द्या. a चा कोएफिशियंट या इक्वेशन मध्ये 15 आहे आणि या इक्वेशन मध्ये 5 च्या टेबल मध्ये 15 असतो, राईट. सो 5 3 चा 15 आहे. मग आपण जर या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 15b होईल बघा, आणि 15a प्रेझेंट होईल आणि 15a सेम होतील. तसंही चालेल, किंवा b जर मला एलिमिनेट करायचं असेल तर b चे कोएफिशियंट आपण इक्वेट करूया. इथं b चा कोएफिशियंट काय सांगा 1 आहे, राईट. आणि इथं किती आहे 5. आता 1 च्या टेबल मध्ये 5 असतो, बरोबर. सो 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 येतो 5 ने. सो या 1 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करूया. सो मी b एलिमिनेट करायला जाणार आहे. b एलिमिनेट करण्यासाठी इक्वेशन 3 ला मी 5 ने मल्टिप्लाय करतो, जेणेकरून इथं 5b होईल. ओके, सो व्हाट आय एम गोइंग टू राइट हियर नाउ, मल्टिप्लाय इक्वेशन 3 by
5. So after multiplying equation 3 by 5, it will convert into 5 5s किती होणार इथे 25a. 5 5s are 25a plus 5 into b is how much 5b. 5 into b is how much 5b is equal to 5 2s is how much 10. So एक नवीन इक्वेशन मला भेटलं ज्याच्यामध्ये 5 ने मल्टिप्लाय केल्याने मला असं इक्वेशन ऑब्टेन झाले 25a plus 5b is equal to 10. या थर्डला मी 5 ने मल्टिप्लाय केलं. आता बघा इथे कोएफिशिएंट b चे सेम झालेत पण साइन्स अपोजिट आहेत. बघा नीट लक्ष द्या, कोएफिशिएंट b चे सेम झालेत पण साइन्स अपोजिट आहेत. साइन्स जेव्हा सेम असतात आणि कोएफिशिएंट सेम होतात त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन घेऊन कॅन्सल करतो. पण जेव्हा साइन्स अपोजिट असतात, इथे मायनस आहे इथे प्लस आहे, तेव्हा आपण या दोघांची ऍडिशन करणार आहे. ऍडिशन केल्यानंतर हे -5b आणि हे +5b कॅन्सल होणार. लक्षात ठेवा, जेव्हा साइन्स सेम असतात तेव्हा सबट्रॅक्शन करायची आणि जेव्हा साइन्स अपोजिट असतात, इथे निगेटिव्ह आहे इथे पॉझिटिव्ह आहे, तेव्हा ऍडिशन करायची. सो लेट अस ऍड इक्वेशन 4 and 5. इक्वेशन 4 and 5 ऍड केल्यानंतर काय होणार आहे बघा, ऍडिंग इक्वेशन 4 and equation 5. So we can write it as equation 4 वरती लिहितो 15a minus 5b is equal to -2 plus what is equation 5 25a plus 5b is equal to 10. Okay, so this is equation 4 I have written here and plus equation 5 which is written below it. Now let us add them. प्लस ने काय साइन्स बदलत नाही, हे प्लस चं प्लस राहणार आहे, हे प्लस चं पण प्लस राहणार आहे आणि या प्लस चं पण प्लस राहणार आहे. प्लस इंटू प्लस इज प्लस. सो 15 plus 25 will be 48 and minus 5b plus 5b will get cancelled. So इथं 0 येईल, 0 लिहायची गरज नाहीये. is equal to -2 plus 10. -2 plus 10 that is 10 minus 2 किती लिहायचं 8. So a is equal to 8 divided by 40 ने इकडे डिवाइड होणार आहे 8 divided by 40. 8 1 जा 8 5 जा 8 च्या टेबल मध्ये आहे, रिड्यूस फॉर्म मध्ये लिहूया 8 1 जा 8 5 जा. सो a is equal to 5 भेटलाय मला. आता a is equal to 5 चा यूज करून आपण b काढूया. b काढण्यासाठी आपण इक्वेशन 3 यूज करूया जे सर्वात सोपं इक्वेशन दिसतंय मला. 5a plus b is equal to 2. So substituting this value of a is equal to 1/5 in equation 3. So put in equation 3. So by putting this a is equal to 1/5 in equation 3 काय भेटणार आहे आपल्याला 5 into a च्या ठिकाणी काय लिहायचंय 1/5. बघा हे 5 as it is into a च्या ठिकाणी काय लिहायचंय 1/5 plus b is equal to 2. Okay, now this 5 and 5 gets cancelled. 5 into 1/5 5 काय होणार कॅन्सल, म्हणजे इथे राहणार 1 plus b is equal to 2. म्हणजेच b is equal to 2 minus 1. हा प्लस 1 इकडे आल्यावर राहणार -1. म्हणजेच b चा आन्सर काय येणार 2 minus 1 1. सो मला a चा आन्सर भेटलाय 1/5 आणि b चा आन्सर भेटलाय 1. सो युजिंग दिस व्हॅल्यूज a and b let us resubstitute them in this 1/x plus y is equal to a and 1/x minus y is equal to b. कारण आपला x आणि y ऑब्टेन करायचा आहे, आपण काय a आणि b काढणार नाहीये. सो या ज्या a आणि b च्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण जे लेट केलं होतं त्यात रिसबस्टिट्यूट करूया. सो काय लिहितो बघा इथे मी आता रिसबस्टिट्यूटिंग. सो व्हाट आय एम गोइंग टू राइट रिसबस्टिट्यूटिंग 1/x plus y is equal to a and 1/x minus y is equal to b. म्हणजेच काय होणार 1/x plus y is equal to a ची व्हॅल्यू किती काढली आपण 1/5. सो 1/5 होणार राईट. हे a च्या ठिकाणी 1/5 सबस्टिट्यूट केलंय and 1/x minus y is equal to b ची व्हॅल्यू किती फाइंड केली आहे 1 फाइंड केली. सो 1 येणार आहे. ठीक आहे, आता डायरेक्टली इथं आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज भेटत नाहीत. बघा ह्याच्यावरून आपल्याला काय भेटतंय, सपोज मी यांचे रेसिप्रोकल्स घेतले बोथ साइडला किंवा क्रॉस केलं तर 5 1 जा किती आला 5. x plus y into 1 किती आला x plus y. and इकडे काय होणार बघा हे 1 इथेच राहणार आहे राईट. हे 1 इथेच x minus y into 1 x minus y. x minus y into 1 x minus y. हे न्यूमरेटरचं पण ऍज इट ठेवलं. इथं पण तेच केलंय. 5 ने इकडे क्रॉस केले 5 1 जा 5 x plus y into 1 x plus y. आता ह्याला तेच वेगळ्या फॉर्म मध्ये लिहूया. हे 5 is equal to x plus y. इन्स्टंट काय लिहूया x plus y is equal to 5. फक्त रिप्लेस केलंय मी LHS इकडे लिहिलं RHS इकडे लिहिलंय.
आणि हे कसं लिहू शकतो मी 1 इज इक्वल टू एक्स मायनस वाय म्हणजेच एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे. हे जे नवीन इक्वेशन्स आपल्याला ऑब्टेन झालेले आहेत त्यांना आपण इक्वेशन 6 आणि इक्वेशन 7 म्हणूया, कारण इक्वेशन 5 पर्यंत ऑलरेडी झालेलं आहे आपलं. सो याला इक्वेशन 6 आणि इक्वेशन 7 म्हणूया. मागे जे गणित घेतलं आपण आता फर्स्ट वन त्याच्यामध्ये इथं डिरेक्टली एकच सिंगल व्हेरिएबल होता एक्स आणि इथं सिंगल वाय होता. सो आपल्याला डिरेक्टली एक्स वायच्या व्हॅल्यूज भेटल्या. पण ह्याच्यात इथे एक्स प्लस वाय आहे आणि इथे एक्स मायनस वाय आहे म्हणजे परत एकदा आपल्याला इक्वेशन सापडतात एक्स आणि वाय मध्ये. सो वी हॅव टू सॉल्व इट फर्दर नाउ. हे वेगळेपण आहे या गणिताचं. मगाशी जे गणित दिलं होतं त्याच्यामध्ये सिम्पली इथे एक्स होता, फक्त 1/x बद्दल हे म्हटलं होतं आणि 1/y बद्दल मी म्हटलं होतं. सो रिसबस्टिट्यूट केल्यानंतर लगेच ए आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू भेटली मला. पण इथे तसं नाहीये, इथे एक्स प्लस वाय आहे खाली आणि इथे एक्स मायनस वाय. सो आपल्याला एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय मध्ये इक्वेशन्स भेटले. आता हे सॉल्व्ह करूया. हे सॉल्व्ह करणं तर खूपच इझी आहे कारण यांचे कोएफिशियंट ऑलरेडी इक्वेटेड आहेत बघा. एक्स चे कोएफिशियंट 1 1 सेम आहे आणि वाय चे कोएफिशियंट पण 1 आणि -1 सेम आहे. ओके, सो इलिमिनेशन करायला मला कशाला मल्टिप्लाय करायची गरज नाही. डिरेक्टली काय करूया, वाय इलिमिनेट करूया. आता वाय इलिमिनेट करायचं आहे म्हणजे वाय ची इथं साइन पॉझिटिव्ह आहे आणि इथं वाय ची साइन निगेटिव्ह आहे. मी काय सांगितलंय, कॅन्सल होण्यासाठी जर ऑपोजिट साइन्स असतील तर ऍडिशन करायची, जशी मगाशी आपण इथं केली होती. -πb + πb ऑपोजिट साइन्स होत्या, तसं इथे पण +y आणि -y ऑपोजिट साइन्स आहेत. सो y कॅन्सल होण्यासाठी जस्ट इक्वेशन 6 आणि इक्वेशन 7 ऍड करा. सो काय म्हणतो आपण इथे बघा, ऍडिंग इक्वेशन 6 and equation 7. So by adding equation 6 and equation 7, x plus y is equal to 5 plus x minus y is equal to 1 हे दोन्ही आपण ऍड केले, हा आणि हा. आता प्लस ने परत एकदा साइन्स काय बदलत नाही, प्लस 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 राहणार आहे, प्लस इंटू मायनस मायनस राहणार आहे, प्लस इंटू प्लस प्लस राहणार आहे. सो साइन्स बदलणार आहे, मी चेंज करत नाहीये. x प्लस x किती आला सांगा, 2x, कारण x चा कोएफिशियंट 1 आहे, इथं पण 1 आहे, 1 + 1 2x. प्लस y मायनस y काय होईल, कॅन्सल, 0 येईल, 0 ला याची गरज नाही आहे इथे. प्लस y मायनस y कॅन्सल. 5 + 1 किती येईल, 6. 2x is equal to 6 आहे, म्हणजेच x is equal to काय येणार सांगा, 6/2. x is equal to काय येणार, 6/2. 6/2 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 3. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 3. x is equal to 6/2, that is x is equal to 3. याला आपण बॉक्स करूया. आता ही x is equal to 3 व्हॅल्यू आयदर इक्वेशन 6 मध्ये किंवा आयदर इक्वेशन 7 मध्ये पुट केली चालेल. मी 6 मध्ये पुट करतो, ते इझियर आहे. सो पुट इन इक्वेशन 6. इक्वेशन 6 मध्ये जर मी x ची व्हॅल्यू इनपुट केली तर 3 + y, x च्या ठिकाणी काय येणार आहे बघा, 3 + y is equal to 5. म्हणजेच y is equal to काय येणार आहे, 5 - 3. +3 इकडे गेल्यावर काय होणार, -3. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती येणार, 2. याला पण आपण बॉक्स करूया आणि फायनली सोल्युशन लिहूया. सोल्युशन इज x, y is equal to 3, सो या प्रकारे हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करायचे. असाच नेक्स्ट क्वेश्चन पण आता आपण नोट डाऊन करूया. थर्ड क्वेश्चन इथे मी आता नोट डाऊन केलाय बघा. आपण रिड्युसिबल फॉर्मने आपण सॉल्व्ह करूया. 27/x - 2 + 31/y + 3 is equal to 85 and 31/x - 2 + 27/y + 3 is equal to 89. हे कसं लिहू शकतो बघा मी, 27 × 1/x - 2 plus 31 × 1/y + 3 is equal to 85. याला आपण इक्वेशन 1 म्हटलं तरी चालेल. कसं लिहिलंय बघा, हे 27/x - 2 आहे, ते तुम्हाला प्रॉपर समजावं यासाठी मी कसं लिहिलंय, 27 × 1/x - 2 plus 31 × 1/y + 3 is equal to 85. सिमिलरली हे इक्वेशन पण कसं लिहितो, 31 × 1/x - 2 31 × 1/x - 2 plus 27 × 1/y + 3 is equal to 89. ही मिडल साइड ऍज इट इज ठेवली बघा, प्लस प्लस हे 27 इथे आलं आणि हे 1/y + 3 मिळेल. सो मी असे कन्वर्ट करून घेतले ते इक्वेशन्स. जसं मगाशी मी सांगितलं, ही स्टेप एवढी नेसेसरी नाहीये. डिरेक्टली जरी तुम्ही a आणि b सबस्टिट्यूट केलं तरी चालेल, तरी पण समजायला सोपं जावं म्हणून मी लिहितोय ते. आता आपण 1/x - 2 तुम्हाला ऑब्झर्व केल्यानंतर दिसेल कॉमन आहे बघा, इथे पण दिसतोय आणि इथे पण दिसतोय. आणि 1/y + 3 पण दोन्ही इक्वेशन्स मध्ये, इक्वेशन 1 मध्ये पण आहे आणि इक्वेशन 2 मध्ये पण आहे. सो लेट 1/x - 2 बी इक्वल टू a असं सबस्टिट्यूशन पुट करूया and 1/y + 3 is equal to b असं सबस्टिट्यूशन आपण पुट करूया.
ओके, सो असं सबस्टिट्यूशन पुट केल्यामुळे हे इक्वेशन्स कसे कन्वर्ट होतात बघा. इक्वेशन 1 काय होईल 27 1/x-2 बद्दल a, सो 27a प्लस 31 हे 31 ॲज इट इज 1/y+3 बद्दल b, सो 31b इज इक्वल टू 85. इक्वेशन 3 म्हणूया आपण. आणि इक्वेशन 2 कसं कन्वर्ट होईल बघा 31a हे 31 आणि 1/x-2 किती आपलं a आहे, सो 31a प्लस 27 1/y+3 बद्दल काय सबस्टिट्यूशन आहे b, सो 27b इज इक्वल टू 89. सो याला आपण इक्वेशन 4 म्हणूया. आता नीट लक्ष द्या, आपल्याला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन रिड्युसिबल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले आणि a आणि b मधले लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत. ओरिजिनल हे x आणि y मधले होते, बट ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नव्हते. एक प्रॉपर सबस्टिट्यूशन पुट करून मी a आणि b मधले 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स ऑब्टेन केले. आता मला a आणि b फाइंड करायचं आहे. केअरफुली लक्ष द्या, आपण नेहमी इक्वेडिंग कोएफिशियंट ही कॉमन मेथड यूज करतो, पण इथं इक्वेडिंग कोएफिशियंट ही मेथड यूज करून चालणार नाहीये. नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधले जे शेवटचे क्वेश्चन होते त्या क्वेश्चनला आपण पर्टिक्युलर मेथडने सॉल्व्ह केलं होतं. मी तिथे तुम्हाला काय म्हटलं होतो की प्रॉपर ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला लक्षात येतं की कोएफिशियंट्स काय झाले रिप्लेस झाले. बघा इथे क्वेश्चन 3 मध्ये जो a चा कोएफिशियंट आहे 27 तो क्वेश्चन 4 मध्ये b चा कोएफिशियंट आहे आणि क्वेश्चन 3 मध्ये b चा कोएफिशियंट जो 31 आहे तो क्वेश्चन 4 मध्ये a चा कोएफिशियंट आहे 31. सो हा जो टाइप आहे तो पर्टिक्युलर मेथडने आपण सॉल्व्ह करूया. इक्वेडिंग कोएफिशियंट ते डिफिकल्ट जाणार आहे, राईट. सो लेट अस स्टार्ट विथ पर्टिक्युलर मेथड. कसं करायचं पर्टिक्युलर मेथडने सॉल्व्ह, एकदा हे दोन इक्वेशन ऍड करायचे थर्ड आणि फोर्थ आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे. सो ऍड केल्यानंतर काय ऑब्टेन होतं बघूया आपण इथे. सपोज मी इक्वेशन 3 आणि 4 ऍड केले तर ऍडिंग इक्वेशन 3 and 4 and equation 4. So adding equation 3 and 4 केल्यानंतर 27a plus 31b is equal to 85. हे इक्वेशन 3 लिहून घेतलेलं आहे मी. बघा हे इक्वेशन 3 आहे इथलं. 27a plus 31b is equal to 85 plus इक्वेशन 4 हे नोट डाउन करतोय मी आता. काय इक्वेशन 4 31a plus 27b is equal to 89. हे दोन्ही इक्वेशन ऍड करतोय प्लस साइन ने. कोणत्याही या साइन्स चेंज होणार, सगळे प्लसच राहणार आहे कारण प्लस ने कोणतीही साइन बदलणार नाही. सो आता ऍडिशन करूया. 27 प्लस 31 किती येणार आहे बघा 58 आहे आणि 31 प्लस 27 पण 58b. सिमिलरली 85 प्लस 89 ऍडिशन करूया. 5 प्लस 9 इज 40. 1 इथं कॅरी झालाय. 8 and 8 16 and 1 17. सो 174. सो 58 आता इथून कॉमन काढूया. a plus b is equal to 174 means a plus b is equal to 174 divided by 58. 58 च्या टेबल मध्ये 174 आहे बघा. 58 3 जा तुम्ही बघू शकता तुम्ही 58 3 जा 174 आहे. ओके, सो 58 3 जा 174 असल्यामुळे इथं 3 येणार आहे. सो a plus b is equal to 3. हे सिंपल इक्वेशन आपल्याला ऑब्टेन झालंय ज्याला आपण इक्वेशन 5 म्हणूया कारण 3 4 पर्यंत ऑलरेडी झालेत आपले. आता a minus b हे इक्वेशन मला ऑब्टेन करायचं आहे. त्यासाठी थर्ड आणि फोर्थ इक्वेशन आता सबट्रॅक्ट करूया. काय बोललोय मी पर्टिक्युलर टाइप मध्ये एकदा ऍड करायची आणि एकदा सबट्रॅक्ट करायची. एकदा ऍड करून मला हे इक्वेशन सापडले a plus b is equal to 3. आता सबट्रॅक्ट करूया आणि अजून एक इक्वेशन ऑब्टेन करूया. सो लेट अस सबट्रॅक्ट. आता सबट्रॅक्ट करताना कसं सबट्रॅक्शन करायचं नीट लक्ष द्या. मला सांगा 27a मोठा आहे का 31a मोठा आहे. 31 इज ग्रेटर दॅन 27, राईट. सो 31 27 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3 करायचं. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. काय लिहितोय बघा मी इथे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. मग इक्वेशन 3 इक्वेशन 4 मधून सबट्रॅक्ट केला तर इक्वेशन 4 अगोदर लिहायचा. 31a plus 27b is equal to 89. ओके, मायनस 27a इक्वेशन 3 आता खाली लिहितोय. 27a plus 31b is equal to 85. ओके,
मायनस प्लस काय होणार बघा, साइन्स बदलणार आहे आता. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3 केलंय. सबट्रॅक्ट 3 फ्रॉम 4. सो 4 वरती लिहिलंय, 3 खाली लिहिलंय. मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस आणि मायनस प्लस मायनस, सगळ्या साइन्स मायनस झालं कारण सगळीकडे प्लस 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 होता. या मायनसमुळे सगळे मायनस झाले. 31 मायनस 27 किती होणार, 4a. 31 मायनस 27 4a. 27 ही साइन घ्यायची बदललेली आता. 27 मायनस 31. 27 मायनस 31 म्हणजे 31 मायनस 27च करायचं, पण 31 मोठा नंबर आहे त्याला साइन मायनस आहे. सो मायनस 4b लिहायचं. 27 मायनस 31 किती येणार, मायनस 4. जसं 31 मायनस 27 प्लस 4 आहे तसं 27 मायनस 34 मायनस 4 आहे. इज इक्वल टू 89 मायनस 85. 89 मायनस 85 पण किती आहे, 4. आता 4 कॉमन काढूया. सो 4 इंटू ब्रॅकेट a minus b is equal to 4. That is a minus b is equal to 4 divided by 4 होणार. बघा 4 ने इकडे डिवाइड होणार. सो a minus b is equal to 4 divided by 4 म्हणजेच a minus b किती आला, 1. याला इक्वेशन 6 म्हणूया. आता बघा 5th आणि 6th इक्वेशन एकदम इझी ऑब्टेन झालेत आपला पर्टिक्युलर मेथडने आपण सॉल्व्ह केलंय. 5th इक्वेशन आणि 6th इक्वेशन मध्ये b चे कोएफिशिएंट ऑलरेडी सेम आहेत बघा, 1 आणि इथं काय -1. म्हणजे b ला इलिमिनेट करणं इझी आहे, a ला पण इलिमिनेट करणं इझी आहे. a चे कोएफिशिएंट पण सेम आहेत, 1 आणि 1. फक्त a ला इथं पॉझिटिव्ह साइन आहे आणि इथं पण a ला पॉझिटिव्ह साइन आहे. सो a इलिमिनेट करायला सबट्रॅक्शन करायला लागेल कारण दोघांना सेम साइन्स आहेत. पण b इलिमिनेट करायला ऍडिशन करायला लागेल कारण b ला इथं निगेटिव्ह साइन आहे आणि b ला इथं पॉझिटिव्ह साइन आहे. जस्ट ऍड केले तरी प्लस b मायनस b कॅन्सल होईल. सो लेट अस ऍड देम, ऍडिंग इक्वेशन 5 आणि 6. सो इक्वेशन 5 आणि 6 मी आता ऍड करतोय. ऍडिंग इक्वेशन 5 आणि 6 केल्यानंतर काय ऑब्टेन होणार आहे बघा आपण इथे. सो ऍडिंग इक्वेशन 5 and इक्वेशन 6. सो इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 ऍड केल्यानंतर a plus b is equal to 3. a plus b is equal to 3 इक्वेशन 5 होता, प्लस a minus b is equal to 1 इक्वेशन 6 होता. हे दोन ऍड केले तर प्लस ने काय आता साइन्स बदलत नाहीये. सो प्लस प्लस प्लसच, प्लस मायनस मायनसच आणि प्लस प्लस प्लसच. सो साइन चेंज होणार नाही. a प्लस a किती होणार, 2a. प्लस b मायनस b काय होणार, कॅन्सल, 0 येणार, लिहायची गरज नाहीये. इज इक्वल टू 3 प्लस 1 किती येणार आहे सांगा, 4. सो a इज इक्वल टू 4. 2 ने इकडे डिवाइड करा, 4 डिवाइड बाय 2 म्हणजे a ची व्हॅल्यू किती येणार आहे, 2. सो a 2 ऑब्टेन केलं आपल्याला. सो a ला अंडरलाइन करूया. आता ही a ची व्हॅल्यू पुट करून b ची काढायची. 6 मध्ये पुट करू शकतो किंवा 5th मध्ये पुट करू शकतो. मी 5th मध्ये पुट करतो, 5th इझियर आहे. सो पुट इन इक्वेशन 5. सो पुट इन इक्वेशन 5 केल्यानंतर a ची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली आपण 2, तर इथं काय येणार आहे, 2 प्लस b इज इक्वल टू 3. सो इथं 2 सबस्टिट्यूट होणार आहे a च्या ठिकाणी. सो 2 प्लस b इज इक्वल टू काय होणार, 3. इक्वेशन 5 मध्ये सबस्टिट्यूट केलं म्हणजेच b इज इक्वल टू काय होणार सांगा, 3 मायनस 2. बघा इक्वेशन 5 माझा काय होता, a प्लस b इज इक्वल टू 3 होता. मी त्या a च्या ठिकाणी काय पुट केला, 2. सो 2 प्लस b इज इक्वल टू काय आला, 3. मग b इज इक्वल टू 2 इकडे गेला, 3 मायनस 2 काय होणार, 1. सो b इज इक्वल टू 1. आता a आणि b च्या व्हॅल्यूज ऑब्टेन झाले आहेत. सो आपण रिसबस्टिट्यूट करूया. मी ते रब केलेले आहे ऑलरेडी ते स्टेप्स. सो मी ते नोट डाऊन करून घेतो क्वेश्चन पर्यंत. कशाबद्दल सबस्टिट्यूशन केलं होतं बघा, ते रिसबस्टिट्यूट करूया आपण. सो a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 1 आहे, ती आपण परत रिसबस्टिट्यूट करूया. कशाबद्दल लेट केलं होतं आपण, सो रिसबस्टिट्यूटिंग. Resubstituting 1 upon x minus 2 is equal to a and 1 upon y plus 3 is equal to b असं आपण लेट केलं होतं. त्याच्यातच आपण रिसबस्टिट्यूट करूया a आणि b च्या व्हॅल्यूज. मग a ची व्हॅल्यू याच्यात रिसबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार, 1 upon x minus 2 is equal to a ची व्हॅल्यू किती आहे, 2. सो इथं 2 पुट केला and 1 upon y plus 3 is equal to b ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करूया, b किती आहे, 1. सो इथं 1 रिसबस्टिट्यूट करूया. आता हे सॉल्व करूया. आता मला सांगा हे इझियर काय लास्ट एक क्वेश्चन पेक्षा, कारण की हे x आणि y नाही आहे तिथे, इथं सिंगल x आहे. इथं पण x आणि y आहे, नुसता y आहे फक्त सिंगल y. सो ह्याच्यातून डायरेक्टली मला xy भेटणार आहे. आता हे फर्दर सॉल्व करायची काही गरज नाहीये, ह्यांना परत 1 आणि 2 इक्वेशन म्हणायची काही गरज नाहीये. सो आता आपण स्टार्ट करूया सॉल्व करायला.
x मायनस 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर काय होणार 1 इज इक्वल टू 2 इंटू एक्स मायनस 2 अँड इथे 1 ॲज इट इज राहणार y प्लस 3 ने इकडे मल्टिप्लाय करूया 1 इंटू y प्लस 3 1 ॲज इट इज y प्लस 3 ने इकडे मल्टिप्लाय केलं 1 इंटू y प्लस 3 1 इज इक्वल टू 2 इंटू एक्स काय होणार 2x 2 इंटू मायनस 2 मायनस 4 अँड 1 इज इक्वल टू 1 इंटू y प्लस 3 y प्लस 3 राहणार 1 ने कशालाही मल्टिप्लाय करा सेमच राहतं सो 1 इंटू y प्लस 3 y प्लस 3 आता मला 2x x फाइंड करायचा आहे x ची इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे सो मायनस 4 इकडे आणा म्हणजे काय होणार 1 प्लस 4 निगेटिव्ह 4 इकडे आल्यानंतर 1 प्लस 4 इज इक्वल टू 2x ओके आणि इथे काय होणार सांगा 1 इथेच राहणार y पॉझिटिव्ह आहे मला y पॉझिटिव्ह काढायचा आहे सो y इथेच ठेवा हा प्लस 3 इकडे आणा प्लस 3 इकडे आणल्यानंतर 1 मायनस 3 इज इक्वल टू y राइट मग आता इथे बघा 1 प्लस 4 काय होणार 5 इज इक्वल टू 2x अँड इकडे काय होणार 1 मायनस 3 मायनस 2 इज इक्वल टू y 1 मायनस 3 किती असतो मायनस 2 इज इक्वल टू y 5 इज इक्वल टू 2x म्हणजेच काय होणार x इज इक्वल टू 2 ने इकडे डिवाइड करायचं आहे 2 ने याला डिवाइड केल्यानंतर काय होणार 5/2 5 काय होणार 2 आणि इकडे उलट करून लिहितोय मायनस 2 इज इक्वल टू y म्हणजेच y इज इक्वल टू काय मायनस 2 So x is equal to 5/2 आणि y is equal to minus 2 is the solution. The solution परत आन्सर मध्ये या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. The solution is x, y is equal to 5/2, minus 2. हे फायनल आन्सर आहे. बघा इथे चेंज काय तर लास्ट क्वेश्चन मध्ये इथं x plus y, x minus y असे होते. त्याच्यामुळे हे रिसबस्टिट्यूट केल्यानंतर पण मला दोन इक्वेशन ऑब्टेन झाले होते आणि ते परत आपण सॉल्व्ह करायला घेतले पण या क्वेश्चन मध्ये इथं एकच व्हेरिएबल आहे x आणि याच्यात पण एकच व्हेरिएबल आहे y सो डायरेक्टली आपल्याला x आणि y च्याच व्हॅल्यू भेटतात हे परत एकदा इक्वेशन फॉर्म करून सॉल्व्ह करायची गरज नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण आता घेऊया फोर्थ क्वेश्चन मी आता इथे नोट डाउन केलाय फर्स्ट इक्वेशन इज 1/3x + y + 1/3x - y is equal to 3/4 आणि सेकंड इक्वेशन दिले 1/2 * 3x + y minus 1/2 * 3x - y is equal to -1/8 रिड्युसिबल फॉर्म ने सॉल्व करूया बघा इथे पण 1/3x + y प्रेझेंट आहे आणि या सेकंड इक्वेशन मध्ये पण 1/3x + y प्रेझेंट आहे इथे पण 1/3x - y प्रेझेंट आहे आणि सेकंड मध्ये पण इथे 1/3x - y प्रेझेंट आहे सो let us assume 1/3x + y is equal to a and 1/3x - y is equal to b. मग इक्वेशन्स कसे कन्वर्ट होतात बघा या 1/3x + y बद्दल a पुट केलं इथे आता कुठला कोएफिशिएंट नाहीये म्हणजे दुसरा कुठला कॉन्स्टंट नंबर इथे प्रेझेंटच नाहीये जस्ट 1/3x + y आणि तेच a आहे सो a प्लस हे पूर्ण aच आहे मिडल साइन प्लस सो इथे प्लस हे संपूर्ण आपण काय म्हटलंय b सो प्लस b इज इक्वल टू 3/4 समजलं सो हे कंप्लीट a आहे 1/3x + y आणि हे 1/3x - y कंप्लीट b आहे इथे कुठलाही नंबर वरती न्यूमरेटरला प्रेझेंट नाहीये सो कुठलाही नंबर a चा कोएफिशिएंट किंवा b चा कोएफिशिएंट म्हणून येणार नाही इज इक्वल टू काय प्रेझेंट आहे 3/4 प्रेझेंट आहे आता याला आपल्याला जर फ्रॅक्शन फॉर्म मध्ये कॉन्स्टंट ठेवायचा नसेल तर 4 ने इकडे मल्टिप्लाय केलं तरी चालेल म्हणजे कसं होईल बघा 4a + 4b 4 * a 4a + 4 * b 4b 4 ने या दोघांना मल्टिप्लाय केलंय इज इक्वल टू इकडे फक्त 3 राहील वरती ओके त्याला इक्वेशन काय म्हणूया आपण 3 म्हणूया हे ओरिजिनल इक्वेशन जे होते त्यांना 1 आणि 2 म्हटलं तरी चालेल या ओरिजिनल इक्वेशन्सला 1 आणि 2 म्हटलं की या इक्वेशनला आपण आता काय म्हणूया 3 म्हणूया कसं सॉल्व केलंय बघा 1/3x + y बद्दल a लेट केले 1/3x - y बद्दल b लेट केले सो हा झाला a + b इज इक्वल टू 3/4 आता हा 4 ने इकडे क्रॉस मल्टिप्लाय केले सो 4 * हे दोन्हीला मल्टिप्लाय होणार 4 * a 4a आणि 4 * b 4b इज इक्वल टू 3 इक्वेशन 3 म्हटलंय आणि हे जे दुसरं इक्वेशन आहे ते कसं कन्वर्ट होणार बघा हे इक्वेशन 1/3x + y बद्दल a आहे सो a/2 लिहायचं आहे बघा लक्षात द्या 2 हा डिनॉमिनेटरला आहे बाकीच्या गणितांसाठी किंवा अगोदरच्या प्रॉब्लेमसाठी 2 हा न्यूमरेटरला इथे असायचा सपोज हे असं असतं 2/3x + y या फॉर्म मध्ये असतंय तर 1/3x + y बद्दल a पुट केला तर सबस्टिट्यूशन नंतर 2a असं आलं असतं 2a
पण इथे 2 वरती नाहीये, 2 कुठे आहे? इथे खाली आहे. खाली 2 असल्यामुळे a/2 येणार, 2a नाही येणार, a/2 येणार. सिमिलरली मायनस हे काय होणार? 1 हे मायनस साइन ऍज इट इज इथे, आणि हे 1/3x - y म्हणजे कोण आहे? b. सो वरती b आणि इथं पण डिनॉमिनेटरला 2 आहे, सो 2b नाही येणार, b/2 येणार, कारण 2 खाली प्रेझेंट आहे. इज इक्वल टू -1/8. ओके, आता बघा ह्याच्यातून बेस सेम आहे यांचा, सो बेस सेम ठेवला मी तर a - b आणि बेस 2 आहे बघा, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. सो a - b बेसला 2 इज इक्वल टू -1/8. 2 ने तिकडे मल्टिप्लाय केल्यानंतर a - b इज इक्वल टू 2 × -1 -2, 2 × -1 -2/8. 2 4 जा 8 आहे, सो -1/4. 2 1 जा 2, 2 4 जा 8. रिड्युसिबल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं बघा. a/2 - b/2 इज इक्वल टू -1/8. आता हे 2 बेस सेम आहे, सो 2 कॉमन लिहिल्या बेस खाली आणि वरच्यांची सबट्रॅक्शन केली आहे, म्हणजे मिडल साइन मायनस आहे, सो इथं पण मायनस. आता या 2 ने इकडे पाठवलं तर 2 × -1 काय होणार? -2 डिवाइड बाय हे 8 ऍज इट इज. -2/8 ही निगेटिव्ह साइन आहे तशी राहिली. 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8, सो इथं वरती 1 राहील, खाली 4 राहील आणि इकडे राहिला a - b. आता या 4 ने इकडे मल्टिप्लाय करूया. 4 ने इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन कसं कन्वर्ट होणार आहे बघा. 4 × a 4a -4 × b म्हणजे हा असं होणार आहे 4 × a - b इज इक्वल टू -1. 4 × हे ब्रॅकेट a - b आणि इज इक्वल टू हे -1 तिथेच राहणार आहे वरती इकडे या साइडला. सो 4 × a काय होणार? 4a मायनस 4 × b 4b. इथं प्लस आहे, इथे मायनस आहे, सो प्लस मायनस मायनस साइन राहणार. 4 ने b ला मल्टिप्लाय केलं 4b इज इक्वल टू -1 ऍज इट इज राहणार आहे. ह्याला आपण इक्वेशन काय म्हणूया? 4 म्हणूया. सो बघा आपल्याला इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ऑब्टेन झालेत a आणि b मध्ये, आणि एक लकीली असं झालंय की ते ऑब्टेन झालेत आणि कोएफिशियंट पण सेम आहेत बघा. a चा कोएफिशियंट इथे 4 आहे, कारण या 4 ने इकडे याला मल्टिप्लाय केलं होतं 4a + 4b, आणि b चा पण कोएफिशियंट सेम आहेत बघा. सो इथं इक्वेटिंग कोएफिशियंटने हे a b सॉल्व करण्याची गरज नाहीये, डायरेक्टली आपण कोएफिशियंट इक्वेटेड आहेत म्हटलं एलिमिनेशनला जाऊया. आता बघा a चा कोएफिशियंट इथं 4a आहे आणि इथं a चा कोएफिशियंट 4 आहे, पण दोघांना पॉझिटिव्ह साइन आहे, इथे पण +4 आहे, इथे पण +4 आहे. मग a एलिमिनेट करायचा झाला असता सबट्रॅक्शन करायला लागेल दोघांची, त्यापेक्षा आपण b एलिमिनेट करूया, कारण b ची साइन इथं पॉझिटिव्ह आहे बघा. b चा कोएफिशियंट जो 4 आहे त्याची साइन प्लस आहे, आणि इथं b चा कोएफिशियंट जो 4 आहे त्याची साइन मायनस आहे. सो जस्ट बाय ऍडिंग इक्वेशन 4 अँड इक्वेशन 3 +4b आणि -4b काय होईल? कॅन्सल. सो मी काय करतोय? इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ऍड करतोय. सो ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4, ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. मग इक्वेशन 3 अगोदर लिहितो काय? इक्वेशन 3 4a + 4b इज इक्वल टू 3. बघा हा क्वेश्चन नोट डाउन, हे इक्वेशन नोट डाउन केले मी. 4a + 4b इज इक्वल टू 3 हे इक्वेशन इथे नोट डाउन केले, प्लस हे फोर्थ इक्वेशन आता नोट डाउन करतोय, कारण 3 आणि 4 मला ऍड करायचे. सो फोर्थ इक्वेशन काय बघा माझं इथे 4a - 4b इज इक्वल टू -1 आहे बघा, आणि मला ऍडिंग करायचं. सो ऍड केल्यानंतर प्लसने कोणत्याच साइन चेंज होत नाही, इथे प्लसचं प्लस राहणार, इथे मायनसचं मायनस, इथे मायनसचं मायनस. 4a + 4a 8a + 4b - 4b काय होणार आहे? कॅन्सल, 0 लिहायची गरज नाही इथे. आणि 3 + -1 प्लस मायनस मायनस साइन राहणार आहे. 3 - 1 किती येणार? 2. सो a इज इक्वल टू 8 ने इकडे डिवाइड होणार 2/8. 8a आहे, 8 ने डिवाइड होणार 2/8. 2 आहे तसा राहिला न्यूमरेटरचा. a इज इक्वल टू 2 1 जा 2 4 जा, सो a ची व्हॅल्यू किती आली? 4 1/4. 2 1 जा 2 4 जा, सो a इज इक्वल टू 1/4. नाउ लेट अस सबस्टिट्यूट दिस a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 3 and obtain the value of b. म्हणजे a कुठे पुट करूया? इक्वेशन 3 मध्ये. काय म्हणतोय नेक्स्ट स्टेप बघा, पुट इन इक्वेशन 3. पुट इन इक्वेशन 3. मग 3 मध्ये पुट केल्यानंतर बघा 4 × a ची व्हॅल्यू किती? 1/4. बघा 4 × काय आहे सांगा? a. 4 × a + 4b इज इक्वल टू 3. सो 4 × a च्या ठिकाणी 1/4 पुट केलेलं आहे मी, प्लस 4b इज इक्वल टू 3. 4 4 काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे, सो इथं 1 राहणार फक्त. 1 + 4b इज इक्वल टू 3. म्हणजेच 4b इज इक्वल टू काय राहणार? 3 + 1 तिकडे गेल्यावर -1, म्हणजेच 4b इज इक्वल टू 3 - 1 किती आला? 2.
4b इज इक्वल टू 2 आला म्हणजेच काय b इज इक्वल टू 2/4 येणार आहे. हा 4 ने इकडे डिवाइड होणार आहे. सो b इज इक्वल टू 2/4 म्हणजेच b किती आला 2 1 जा आणि 2 2 जा हाफ येणार आहे. 2 1 जा आणि खाली 2 2 जा. सो 2/4 इन रिड्युसिबल फॉर्म इज 1/2. सो a ची व्हॅल्यू आली 1/4 आणि b ची व्हॅल्यू आली 1/2. आता आपल्याला माहित आहे काय करायचं आहे रिसबस्टिट्यूशन करायचं आहे कारण की a आणि b काय आपले फायनल आन्सर्स नाहीये. सो लेट अस रिसबस्टिट्यूट नाउ. रिसबस्टिट्यूटिंग काय रिसबस्टिट्यूट करणार आहे बघा कशाबद्दल आपण लेट केलं होतं 1/3x + y बद्दल a म्हटलं होतं. सो रिसबस्टिट्यूटिंग 1/3x + y इज इक्वल टू a and 1/3x - y बद्दल काय म्हटलं होतं b. ते रिसबस्टिट्यूट करूया. आता a आणि b च्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्यात त्या पुट करूया आपण इथे रिसबस्टिट्यूट करून. सो 1/3x + y will become equal to what is a here a 1/4 है and 1/3x - y is equal to b. b ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे. सो हाफ. a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 1/4 जी इथं फाइंड केली होती आपण आणि b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 1/2. ओके आता बघा हे परत एकदा इक्वेशन फॉर्म झाले. तिथे डायरेक्टली आन्सर भेटणार नाही कारण इथं फक्त सिंगल x नाहीये आणि इथं फक्त सिंगल y नाहीये. इथं x आणि y दोन्ही आहेत इथं पण x आणि y दोन्ही आहेत म्हणजे अजून एकदा आपल्याला इक्वेशन ऑब्टेन होणार आहे. ते ऑब्टेन करण्यासाठी आपण इथे क्रॉस करूया 4 × 1 4 1 जा 4 इज इक्वल टू हे 3x + y × 1 3x + y. इकडे पण तेच 2 1 जा 2 इज इक्वल टू 2 1 जा 2 इज इक्वल टू 3x - y × 1 3x - y. सो हे क्रॉस केलं बघा 2 1 जा 2 3x - y × 1 3x - y. ह्याला आपण आता हे फक्त जस्ट LHS RHS ला आणि RHS LHS ला हे उलट करून लिहूया. जस्ट कसं लिहितो बघा 3x + y इज इक्वल टू 4 म्हणतात 4 इज इक्वल टू 3x + y म्हणजेच 3x + y इज इक्वल टू 4 आणि 2 इज इक्वल टू 3x - y म्हणजेच 3x - y इज इक्वल टू 2. हे जे नवीन इक्वेशन ऑब्टेन झालेत त्यांना इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 असं म्हणूया आपण कारण 4 आणि 5 पर्यंत ऑलरेडी झालेलं आहे आपण. सो याला इक्वेशन काय म्हणूया 5 आणि 6 असं म्हणायचं. आता हे 3x + y आणि 3x - y मध्ये ऑलरेडी कोएफिशिएंट इक्वेटेड आहेत बघा. हे नवीन दोन इक्वेशन सापडले आपल्याला x आणि y मध्ये. इथं x चा कोएफिशिएंट 3 आहे इथं पण x चा कोएफिशिएंट 3 आहे. सो डायरेक्टली जर सबट्रॅक्शन घेतली तर 3x काय होईल कॅन्सल आणि इथं y चा कोएफिशिएंट +1 आहे आणि इथं y चा कोएफिशिएंट -1 आहे. सो डायरेक्टली जर ऍडिशन घेतली तर प्लस आणि मायनस काय होईल कॅन्सल आणि x चा आन्सर भेटेल. ऍडिशन करणं कधी पण सोपं असतं कारण की इथे y ला ऑपोजिट साइड्स आहेत बघा. सो आपण ऍडिंग करून y एलिमिनेट करूया आणि x फाइंड करूया. सो ऍडिंग इक्वेशन 5 and 6. सो ऍडिंग इक्वेशन 5 आणि 6 5 इक्वेशन वरती लिहितो 3x + y 3x + y इज इक्वल टू 4 प्लस इक्वेशन 6 खाली लिहितो 3x - y इज इक्वल टू 2. लेट अस ऍड देम प्लस ने काही साइन्स बदलत नाही आहे तशा राहणार. हे 5th आणि 6th मी ऍड करतो. सो 3x + 3x किती होणार 6x 3x + 3x 6x प्लस 1y -1y प्लस y - y कॅन्सल 4 + 2 6. सो x इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 6 हा 6 इकडे डिवाइड होणार आहे. x इज इक्वल टू 6/6 किती आला 1. आता ही x इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू आयदर इक्वेशन 5 मध्ये पुट करा किंवा 6 मध्ये पुट करा. आपण 5 मध्ये पुट करूया कारण इथं y पॉझिटिव्ह आहे बघा तो इथंच ठेवला तर चालेल. इथं पुट केल्यावर काय प्रॉब्लेम येतो निगेटिव्ह y इथं असल्यामुळे हा -y मला पलीड नाही लागणार त्याच्यापेक्षा ह्याच्यात पुट करूया हे सोपं जाणार आहे. सो पुट इन इक्वेशन 5. सो पुट इन इक्वेशन 5 केल्यानंतर 3 × x म्हणजे 3 × 1 3 × x 3 × x म्हणजे 3 × 1 प्लस y इज इक्वल टू काय सांगा 4. ओके सो 3 × 1 3 प्लस y इज इक्वल टू 4 म्हणजेच y इज इक्वल टू +3 तिकडे गेला -3 होणार 4 - 3 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 1. त्याला बॉक्स करूया आणि शेवटी सोल्युशन लिहूया. दोन्ही आन्सर सेम आलेत बघा 1 1 आन्सर आलेत. सो शेवटी सोल्युशन मी इथं लिहितोय द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 1, 1. सो हा टाइप मधले आपण एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन्स आता सॉल्व्ह केले. हा टाइप जो आपण आज बघितलाय त्याला रिड्युसिबल फॉर्म म्हणतात. तुम्ही हा टाइप घरी प्रॅक्टिस करायचा आहे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि एक्सरसाइजच्या अगोदर असणारे सॉल्व्ड एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे.
ट्राय इट, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो. ग्राफिकल मेथड जसं 4 मार्क्सला आहे तसं ह्या रिड्युसिबल फॉर्म पण 4 मार्क्सचा पडू शकतो. इथं इक्वेशन तुम्हाला इझी ऑप्टेन होतात, फक्त हे लेंदी आहे, थोडंसं जास्त सॉल्व्ह करायला लागतं याच्यामध्ये. ठीक आहे.